मित्रांनो, तर आज आपण वर्ग 10वी सराव संच 1.2 गणित भाग 2 चा करतोय. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलं खाली काही त्रिकोण आणि रेषाखंड यांची लांबी दिलेली आहे. त्यावरून आपल्याला आकृतीत किरण PM म्हणजे हा किरण PM हा कोण PQR चा दुभाजक आहे का, म्हणजे कोण QPR चा दुभाजक आहे का दाखवायचं. म्हणजे हा PM कोण QPR चा दुभाजक आहे का नाही ते आपल्याला लिहायचं आहे. तर कोण PQR मध्ये जर असे जर आकृती दिली असेल तर पहिले ज्या दोन मोठ्या रेषा आहेत, ही रेष आणि ही रेष घ्यायची राहते. ठीक आहे, त्याचं प्रमाण घ्यायचं, म्हणजे ही मोठी रेष आणि ही मोठी रेष ह्या फुल लाईन ह्या, मग नंतर अर्ध्या अर्ध्या घ्यायच्या. इथं पूर्ण रेष कोणती आहे, इथं QP किंवा PQ अशी घ्यायची आणि PR घ्यायची. ठीक आहे, किंवा RP काही जरी लिहिलं तर RP लिहा किंवा PR लिहा, काही पण लिहा. त्याच्यानंतर आपण काय करायचं, पहा ही जी बाजू आहे ही घेतली आणि ही पूर्ण बाजू घेतली, हे ना ही अर्धी अर्धी बाजू झाली. या त्रिकोणाला 1 2 3 बाजू आहेत, त्याच्यापैकी ही पूर्ण बाजू आहे, ही पूर्ण बाजू. आपण दोन पूर्ण बाजू घेतल्या. आता आपण पहिले ही पूर्ण बाजू घेतली होती, मग त्याच्या बाजूची कोणती बाजू आहे साईड, ही छोटीवाली बाजू आहे की नाही, ही छोटीवाली घ्यायची. ही हा त्रिकोण झाला, ही मोठीवाली बाजू घेतली, त्याच्या बाजूला कोणती आहे, ही बाजू आहे, मग आपण ही बाजू घ्यायची. ही झाली QM किंवा MQ. MQ किंवा QM लिहा आणि बाकीची उरलेली MR अशी घ्यायची, MR किंवा RM. आता ह्याच्या किमती आपल्याला इथे दिलेल्याच आहेत, त्याच किमती आपण ह्या लिहायच्या आहे. PQ किंवा PQ ची किंमत दिली 7 आणि MQ कुठं आहे पहा, MQ इथे आहे 3.5. PR ची किंमत दिली 3, PR म्हणजेच RP 3 दिली आणि MR ची किंमत दिली 1.5. काही दोन्ही प्रमाणात जर असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आता याला पहा, इथं दशांश असल्यामुळं आपण काय करतो, दशांश नंतर इथं एक अंक आहे, इथं पण दशांश नंतर एक अंक आहे, मग आपण हे दशांश काढून टाकले तर इथं उत्तर येते 35 आणि 15. आता जर याला भाग दिलं, दोघांना 5 न भाग जाते, 7 5 35, 3 5 15, दोघाला 5 न भाग दिला. पहा याचं आणि याचं जे गुणोत्तराचं प्रमाण आहे ते एकसारखंच आलं. याला 1 नाव देऊता, याला नंबर 2 आहे की नाही, याला 1 नंबर दिला, याला 2. 1 व 2 वरून 1 व 2 वरून आपल्याला असं सांगता येईल PQ भागिले PR बरोबर MQ भागिले MR. MQ प्रमाणात आहे MR, आहे की नाही. याचं गुणोत्तर आणि याचं गुणोत्तर एकसारखं चालेल, म्हणून आपण लिहू शकतो. म्हणून किरण आपल्याला काय प्रश्नामध्ये विचारलं होतं ते लिहायचं. PM हा कोण, किरण PM हा कोण QPR चा दुभाजक आहे. ठीक आहे, कोण दुभाजक प्रमेयानुसार तुम्हाला लिहायचं तर इथे लिहा, कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार असं लिहायचं. तर लिहू शकतो. आपला पहिला जो प्रश्न होता तो झाला. पहिल्याच प्रश्नातला दुसरा भाग पाहूत आपण. पहिल्या प्रश्नाचा दुसरा भाग, PR किंवा RPच्या खालीच आपल्याला लिहायचं आहे. RPच्या खाली लिहायचं बघा, ही पूर्ण साईड आणि ही पूर्ण साईड, ही अर्धी अर्धी भाग आहे, हे की नाही. ही पूर्ण साईड आणि ही पूर्ण PQ. त्याच्यानंतर ही पूर्ण साईड घेतल्याच्या नंतर, ही पूर्ण साईड आणि ही पूर्ण साईड घेतली, त्याच्यानंतर ही पूर्ण साईड घेतल्यानंतर आपण याच्या साईडला दुसरी बाजू कोणती आहे, RM, आणि त्याच्या बाजूलाच कोणती आहे, MQ. ठीक आहे, इकडच्या साईडला बघितलं तर MQ आहे, MQ. आपण आता याच्यामध्ये किमती ठेवू. ठीक आहे, किमती ठेवल्याच्या नंतर बाकीचं उत्तर आपण काढू. आता PR आहे आपलं 7,
पी क्यू जे आहे आपलं 10 आहे, याला असंच राहू देऊ. आर एम हे 6 आणि एम क्यू हे 8. आता इथं जर भागाकार काटाकाटी तर होत नाही, कारण ही मूळ संख्या असल्यामुळं. इथं काटाकाटी होती, हे 3 आणि ते 4 आले. आता याला नंबर 1 दिला, याला नंबर 2 दिला. आता दोन्ही हे एकसारखे आहेत का? नाही आहेत, म्हणून आपण असं पहिले लिहूया, पी आर पी 1 व 2 1 व 2 वरून आर पी भागिले पी क्यू बरोबर नाहीत, आहे की नाही? आर एम भागिले एम क्यू हे लिहिल्याच्या नंतर कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार हे प्रमाणात असलं तर आपलं ते कोण दुभागला जातो. हे प्रमाणात नसल्यामुळे आपण काय लिहायचं? म्हणून किरण पी एम हा कोण पी क्यू आरचा दुभाजक नाही, म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक नाही. ठीक आहे, असं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, आता आपला तिसरा जो प्रश्न आहे, याच्यामध्ये आर पी भागिले पहा किमती लिहून दिलेल्या आहेत आपल्याला. आर पी हे पहिले लिहून टाकायचं, सगळं जे उत्तरात दिलेलं आहे ते, हे प्रश्नामध्ये दिलं ते पूर्ण लिहून टाकायचं. आर पी भागिले पी क्यू, बघा ही पूर्ण बाजू आणि ही पूर्ण बाजू, सॉरी पी क्यू त्याच्यानंतर दुसरी जी पूर्ण बाजू आहे, ही पूर्ण बाजू आणि ही पूर्ण बाजू घेतली. त्याच्यानंतर ही पूर्ण बाजू घेतली, याच्या बाजूचे कोणते? एम आर आहे. ठीक आहे, हे एम आर आहे. ठीक आहे, किंवा आर एम आहे. आर एम भागिले एम क्यू. ठीक आहे, मग उरलेल्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ही मधातली लाईन नाही घ्यायची, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. आर पी दिलेला आहे आपल्याला, पी आर किंवा आर पी दिलेला आहे 10, पी क्यू दिलेला आहे आपल्याला इथे 9, आर एम दिलेला आहे इथं आपल्याला, आर एम दिलेला आहे 4 आणि एम क्यू दिलेला आहे 3.6. आता इथं खाली पॉइंट असल्यामुळे आपण काय करू, इथे 4 ला आपण 10 ने गुणाकार करू, हे खालचा पॉइंट काढून टाकू. मग इथे हे झालं 10 चौक 40 भागिले 36, दोघाला पण 4 न भाग जाते, इथं 10 येतील, 4 10 40, 4 9 36. ठीक आहे, पहा इथं याला नंबर 1 द्यायचा आणि याला नंबर 2 द्यायचा. आता हे दोन्ही एकसारखे झाले, 10/9 10/9 आलेले आहेत, म्हणजे दोघांचं प्रमाण एकसारखंच आहे, म्हणून आपल्याला लिहायचं 1 व 2 वरून, 1 व 2 वरून पी आर भागिले पी क्यू बरोबर एम आर एम भागिले एम क्यू. ठीक आहे, हे भागिले हे भागिले हे दोन्ही बरोबर आहे, कारण याचं पण उत्तर आणि याचं पण उत्तर सेम आहे, दोघांचं उत्तर सेम आहे, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. म्हणून कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो? इथं दिलेलं आहे, त्यांनी जे दिलेलं आहे तेच लिहायचं. किरण पी एम हा कोण पी क्यू आरचा दुभाजक आहे. किरण पी एम हा कोण पी क्यू पी आरचा दुभाजक आहे. क्यू पी आर चा दुभाजक आहे, असं आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न कंप्लीट झाला. दुसरा प्रश्न करू. प्रश्न आहे आपला, जर त्रिकोण पी क्यू आर मध्ये
PM दिलं 15, PQ दिलं 25, PR दिलं 20 आणि NR बरोबर 8 दिलं. तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का हे आपल्याला सांगायचं, म्हणजे हे समांतर आहे का आपल्याला दाखवायचं. जर हे समांतर असण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ही साईड भागिले ही साईड आणि ही बाजू भागिले ही बाजू. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे पहा, मी ते लिहून ठेवतो. PN भागिले NR बरोबर PM भागिले MQ. हे आपल्याला प्रमाणात जर असेल, आपलं एवढं जर उत्तर आपल्या प्रमाणात असेल तर आपण म्हणू शकतो ह्या जे साईड आहेत ह्या समांतर आहेत, हे प्रमाणात दाखवायचे. ठीक आहे. मग हे प्रमाणात दाखवण्यासाठी आपल्याला काय करू, पहिले जे माहिती दिली ती आपण लिहून घेऊ. PM दिलं 15, PM दिलं म्हणजे PM इथून एवढं दिलं 15 दिलं. त्याच्यानंतर PQ दिलं म्हणजे ही पूर्ण बाजू दिली, ही पूर्ण बाजू दिली 25. त्याच्यानंतर PR दिलं, PR म्हणजे हे पूर्ण दिलं आहे की नाही, PR म्हणजे हे इथून एवढं दिलं, PR दिलेलं आहे 20. आणि NR किती दिलं आपल्याला 8, म्हणजे NR म्हणजे हे खालचं हे 8 दिलं. पहा आता व्यवस्थित आपण इथलच्या इथंच उत्तर काढू. ठीक आहे. मग आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण लिहून टाकू. हे 20 असेल, पूर्ण हे 20 असेल आणि हे पूर्ण 20 असेल, हे 8 आहे. तर मग हे बाकीचं किती येणार, बाकीचं किती येणार आपल्याला, हे पूर्ण 20 आहे आणि हे 8 आहे, तर मग बाकीचं येणार आपल्याला 12. ठीक आहे. मग आपण ते हेच दाखवू तिथं. मग ही रेष कशी काढली आपल्याला, PN कसं काढलं, PN आपण काढलं. ठीक आहे. हे 20 मधून हे 8 वजा केले, हे आपल्याला 12 भेटले. म्हणजे PR वजा NR, PR वजा NR हे दाखवायचं. आपण जसं काढलं तसंच उत्तर दाखवायचं, काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. हे 20 होतं, त्याच्यातून 8 वजा केले, 20 मधून 8 वजा केले, आपलं उत्तर आलं 12. त्याचप्रमाणे समजा ही पूर्ण लाईन आहे आपली 25, त्याच्यातले हे 15 आहेत. ठीक आहे. हे 25 आहे, 25 आहेत आणि त्याच्यातलं एवढा भाग आहे 15चा. तर मग एवढा भाग कितीचा येणार, 25 मधून हे 15 झाले, तर मग उरलेला भाग कितीचा असणार, उरलेला भाग 25 मधून 15 गेले, हे 10चा राहणार. मग हेच आपल्याला इथे दाखवायचं आहे की हे 10 कसे काढले ते दाखवायचं आहे. इथे लिहूता हे MQ आपण कसं काढलं ते दाखवायचं. MQ आपण कसं काढलं, MQ बरोबर PQ वजा PM असं केलेलं आहे आपण. PQ वजा PM आपण जसं उत्तर काढले आपल्याला तसेच दाखवायचे. हे 25 वजा 15 करायचे, हे 25 वजा 15 आपण केले तर याचं उत्तर आलं 10. हे म्हणून MQ बरोबर आपलं उत्तर आलं तर 10. ठीक आहे. आपण जसं कॅल्क्युलेट केलेलं आहे किंवा आपल्याला समजलेलं आहे तसंच सांगायचं आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर ह्या बाजू आता प्रमाणात घेऊ. ठीक आहे. ह्या छोट्या त्रिकोणाचा हे इकडे 2 बाजू PN भागिले NR, PN भागिले NR. PN किती आहे आपलं 12 भागिले 8, 12 भागिले 8. आता याला दोघांना 4 न भाग जाते, याला 4 न जाते, याला 3, 4च्या पाड्यात 3 नंबरला, 4च्या पाड्यात 2 नंबरला, 3 आज 2 उत्तर येते, याला नंबर 1 द्यायचं. त्याचप्रमाणे ह्या बाजू पण प्रमाणात घ्यायचं, ही वरची बाजू आणि ही खालची बाजू एका खाली एक लिहायचं. वरची बाजू आहे PM भागिले MQ, PM भागिले MQ. ठीक आहे. PM 15 आहे आणि हे किती आहे 10 आहे, हे 15 आणि भागिले 10. ठीक आहे. आता याला कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. हे पण 5च्या पाड्यात 2 नंबरला येते, 5च्या पाड्यात 3 नंबरला, 3/2 याला नंबर द्यायचा 2. आता आपण पहा याचे जे दोघांचे प्रमाण आहे, गुणोत्तर आहे ते एकसारखेच आलेले आहेत. ठीक आहे. ह्या दोघांचे गुणोत्तर काय आलेले आहेत, एकसारखेच आलेले आहेत. आपल्याला लिहावं लागेल 1 व 2 वरून, 1 व 2 वरून हे दोन्ही एकसारखे दाखवू शकतो, कारण याचं उत्तर आणि याचं उत्तर सेम आलेलं आहे. PN NR बरोबर PM MQ. ठीक आहे. 1 व 2 वरून आपण हे दाखवू शकतो. आणि हे जर प्रमाणात असतील, हे प्रमाणात असतील बाजू, तर मग ह्या रेषा काय राहतात,
समांतर असतात ते आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्ययानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला काय लिहू शकतो, रेषा, आपल्याला प्रश्न काय विचारला होता, रेषा एम एन ही बाजू समांतर बाजू, रेषा एन एम समांतर बाजू आपल्याला जे विचारलं होतं आर क्यू, जे विचारलं आपण तेच आपल्याला लिहायचं, रेषा आर क्यू. ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न झालेला आहे 2 नंबरचा. 3ऱ्या नंबरचा प्रश्न पाहू. आपला 3रा प्रश्न आहे, एम एन पी च्या कोन एन चा दुभाजक एन क्यू आहे. एन क्यू हा दुभाजक आहे. म्हणजे पहा इथं 2 0 दिले म्हणजे दोन्ही एकसारखेच आहे, याचाच अर्थ हा दुभाजक आहे. जर एम एन दिलं 5, पी एन दिलं 7, पी एन पहा 7 दिलं, एम क्यू हे दिलं 2.5, तर क्यू पी काढायचं आपल्याला. क्यू पी हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण हे काढून घेऊ. आता आपल्याला उत्तर लिहायचं इथे. तर हे कोण दुभाजक आहे तर आपल्याला दाखवायचं आहे त्रिकोण. पहिले लिहून घेऊ. त्रिकोण एम एन पी मध्ये रेषा एन क्यू किंवा हे जसा तसं कोण एनचा दुभाजक, कोण एनचा एन क्यू हा दुभाजक आहे. जसा तसं हा दुभाजक आहे, दुभाजक आहे असं आपल्याला लिहून टाकायचं. हे लिहिल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक त्रिकोणाच्या लिहा, त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार, त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार. आता आपल्याला काय करायचं, कोण दुभाजकाचा प्रमेय काय आहे, हे ज्या मोठ्या साईड आहे पहा, हे जी दुभागलेली बाजू आहे त्याला नाही पाहायचं, ही फुल बाजू पाहायची, ही फुल बाजू, त्याच्यानंतर ही फुल बाजू. पहिले कोणती घ्यायची, पहिले ही घेतली तरी चालते, ठीक आहे, नंतर ही घेतली तरी चालते. एम एन तुम्ही ही घेतली पहिली बाजू, ठीक आहे, कोणतीही घ्या, पहिले ही घ्या की ही घ्या, एम एन भागिले पी एन. ठीक आहे. जर आपण पहिले एम एन घेतले तर एवढा भाग आपल्याला हाईड करायचा आहे. मग आपल्याला दुसरी बाजू कोणती दिसती, एम क्यू दिसते, एम क्यू. आणि मग इथलची उरलेली बाजू आपल्याला काय क्यू पी, क्यू पी आहे. ठीक आहे. पहा हे घ्यायचं नाही हा, क्यू पी एवढं असं करायचं, क्यू पी. पहा अजून काय केलं, ही साईड घेतली तुम्ही, जर पहिले ही साईड घेतली असेल, पहिले ही साईड घेतली असेल, पी एन घेतली असेल, ही साईड पहिले घेतली तर मग ही साईड नंतर घ्यावं लागेल. ही फुल साईड आणि ही फुल साईड एम एन, आणि ही साईड जर फुल घेतली तर याच्या बाजूला कोणती आहे क्यू पी, आणि मग ही उरलेली अर्धी बाजू बघा, हे अर्ध्या बाजू आहे, याच्या बाजूला जी अर्धी बाजू आहे ती घ्यायची क्यू पी, आणि हे एम क्यू किंवा क्यू एम असं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. आता हे सगळं सॉल्व करणं अतिशय सोपं आहे. किमती ठेवून टाकूत आपण. एम एन ची किंमत आहे 5, पी एन ची किंमत आहे आपली 7, एम क्यू ची किंमत आहे 2.5, आणि क्यू पी ची किंमत आहे, क्यू पी ची किंमत आपल्याला काढायला सांगितली. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, तिरकस 5 गुणिले क्यू पी बरोबर 2.5 गुणिले 7 करायचे. ह्या दोघांचा असा गुणाकार केला पहिले, मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा उरलेल्या, नंतर हे 5 जे गुणाकाराचे आहे ते भागाकारला न्या. क्यू पी बरोबर 2.5 गुणिले 7
छेदिले. आता काय करू शकता तुम्ही, या दोघांचा गुणाकार करा किंवा आपण असं करू शकतो, इथे एक पॉईंट असल्यामुळं इथं काही नाही, पॉईंट काढायचा असेल तर आपल्याला इथे 10 न गुणाकार करावा लागेल. म्हणजे हे 25 गुणिले 7 करायचे असेल तर इथं 5 गुणिले 10 असं आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, कारण आपल्याला याचं पॉईंट हटवायचा आहे. तर इथे 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 दोन्ही 10. आता 7 भागिले 2 जर केला आपण तर उत्तर येते 3.5. म्हणजेच आपलं QP जे आलेलं आहे 3.5. ठीक आहे. आकृतीत काही कोणाची मापे दिली आहे त्यावरून आपल्याला दाखवायचं AP छेद PB आणि AP छेद PB आणि AQ छेद QC. आता हे कसं दाखवायचं ते आपल्याला पहिले समजून घ्या की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे प्रश्नाच्या ह्याच्यात, की आपल्याला ह्या दोन रेषा प्रमाणात दाखवायच्या आहेत. ह्या दोन रेषा प्रमाणात दाखवायच्या. ह्या जर दोन रेषा प्रमाणात दाखवल्या आपण तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण काय करू शकतो, AP भागिले PB आणि AQ भागिले QC आपण दाखवू शकतो. आता हे प्रमाणात दाखवायचं, हे काय दाखवायचं, समांतर रेषा दाखवायचं. तर समांतर रेषा दाखवण्यासाठी आपल्याला एका रूलचा सहारा घ्यायचा. ठीक आहे, पहा हे पण 60 अंशाचा कोण आहे, हे पण 60 अंशाचा कोण आहे, दोन्ही 60 अंशाचे कोण आहेत आणि ते एकाच साईडला आहेत, है की नाही. म्हणजे जर आपल्याला एक रूल माहिती पाहिजे, जर दोन समांतर रेषा असतील आणि एकाच बाजूला म्हणजे संगत कोण आहेत, इथे पण 60 आहे, हे पण 60 आहे, हे दोन्ही संगत कोण जर एकरूप असतील, ठीक आहे, दोन्ही संगत कोण आहेत, 60-60चेच आहेत, 50-50चेच आहेत, 40-40चेच आहेत. जर संगत कोण जर एकसारखे असतील तर त्या दोन्ही रेषा समांतर असतात. त्या दोन्ही रेषा काय असतात, समांतर. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जर दोन रेषा आहेत, ठीक आहे, आणि असा एक कोण जातोय, समजा हे 70 आहे, हे पण 70 आहे की नाही. पहा हे त्रिकोण एकसारखाच होता, जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्रिकोणासारखंच झालं आहे की नाही. त्रिकोणासारखं एवढं इथून एवढं जर पाहिलं ह्या त्रिकोणासारखं झालं. इथे 60 दिलेलं आहे, इथं 60 दिलेलं, दोन्ही एकसारखेच आहेत आणि दोन्ही एकसारखे असतील, दोन समांतर रेषा असतील, ह्या दोन समांतर रेषा आहेत, समजा ह्या दोन समांतर रेषा आपल्याला दाखवायच्या आहेत आणि दोन्ही 60-60चे आहेत, दोन्ही 60-60चे आहेत. मग हे संगत कोण कसोटीनुसार काय राहतात, ह्या दोन रेषा समांतर असतात. ते दाखवलं की नंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण बाकीचं उत्तर दाखवू शकतो. तर आपण हे लिहूता, कोण APQ बरोबर 60चा दिलेला आहे आणि कोण ABC बरोबर 60चा दिलेला आहे. कोण APQ व कोण ABC हे आपण लिहूता, कोण एक गोष्ट, एक हे काम करतात, रेषा PQ व रेषा BC याची छेदिका काय आहे आपल्याला हे लिहावं लागेल. AB आहे, रेषा AB ही रेषा PQ व रेषा PQ व रेषा BC ची छेदिका आहे, BC ची छेदिका आहे. आता तुम्हाला जर कळत नसेल तर जर ही मी रेष लांबवली इथं, ठीक आहे, ही रेष लांबवली तर ही रेष अशी अजून लांबवतो आपण, मग ही छेदिका झाली आणि ह्या दोन रेषा झाल्या. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण पुन्हा याच्यावर छोटासा स्पेशल व्हिडिओ बनवू त्याच्यावर, ह्याच प्रश्नावर. जो पण नाही समजला त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवता, काय हरकत नाही. नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये टाका, काही चार्जेस नाहीत आपले, फ्री ऑफ कॉस्ट आपला क्लास राहणार आहे आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत आपल्याला. तर ह्या दोन समांतर रेषा आहे, ही छेदिका झालेली आहे आणि हे दोन कोण काय आहेत आणि कोण APQ बरोबर कोण ABC हे एकरूप कोण आहेत. कशामुळे, कारण प्रत्येकी 60चे आहेत, प्रत्येकी 60 अंशाचे आहेत की नाही, आणि त्याच्यामुळे ते काय झाले एकरूप. आणि संगत कोण त्रिकोणाच्या
संगत कोन कसोटीनुसार आपल्याला काय दाखवायचे, ह्या दोन रेषा काय आहे, समांतर दाखवायच्या. म्हणून रेषा पी क्यू समांतर रेषा BC दाखवायचा. ठीक आहे. संगत कोन कसोटीनुसार आपल्याला काय दाखवायचे, ह्या दोन रेषा समांतर दाखवल्या. ह्या दोन रेषा जेव्हा समांतर दाखवून, ह्या दोन रेषा समांतर दाखवल्यावर आपल्याला माहिती आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत, आता हे तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालते. ठीक आहे. मी सहसा ब्रॅकेटमध्ये लिहायचं टाळतो, मी वरीच लिहित राहतो. ठीक आहे. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालते. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय होणार, आता ह्या दोन रेषा समांतर आहे, त्याच्यामुळं AP भागिले BP भागिले PB. तुम्हाला एक छोटंसं लिहायचं असेल तर त्रिकोण ABC मध्ये असं लिहायचं तर लिहू शकता. ठीक आहे. AP भागिले PB आणि AQ भागिले QC बरोबर AQ भागिले QC असं आपलं छोटंसं उत्तर होतं. फक्त थोडंसं लॉजिकली होतं. त्याला 3-4 वेळेस सॉल्व करा, 4-5 वेळेस सॉल्व करा, तुम्हाला उत्तर समजून जाईल. ठीक आहे. 4-5 वेळेस प्रॅक्टिस करावं लागणार आहे, मार्क चांगले घ्यायचे असतील तर. काही प्रश्न नक्कीच प्रॅक्टिस करावं लागतील जास्तीत जास्त. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे आपला, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB, बाजू PQ म्हणजे AB, PQ आणि हे DC ह्या तिन्ही पण समांतर आहे आणि आपल्याला किमती दिलेल्या आहेत. AP बरोबर 15 दिलेला आहे, PD दिलेला आहे आपल्याला 12, QC दिलेला आहे आपल्याला 14, हे 14 दिलेले आहे आणि BQ आपल्याला काढायचा आहे. पहा ह्या तीन समांतर रेषा आहेत आणि ह्या दोन त्याच्या छेदिका आहेत. तर मग आपल्याला तीन समांतर रेषा व छेदिकानुसार प्रमेयानुसार आपल्याला उत्तर काढता येईल. अतिशय सोपं उत्तर आहे. ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊत आपण. AP बरोबर 15, PD बरोबर 12, QC बरोबर 14 दिलेले आहे आणि BQ आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे, समलंब चौकोन डायरेक्ट आपण लिहिलं तरी चालते. समलंब चौकोन ABCD मध्ये या तीन बाजू आपल्याला काय करायच्या आहे, समांतर आहेत. इथे दाखवल्याप्रमाणे या तीन बाजू आपण समांतर दाखवू. बाजू AB समांतर बाजू, हे समांतर असल्याचं चिन्ह आहे. ठीक आहे. PQ ही बाजू समांतर आणि ही पण बाजू समांतर आहे. समांतर बाजू DC व रेषा AD आणि BC ह्या त्याच्या छेदिका आहेत व रेषा AB, AD व रेषा BC या छेदिका आहेत. ठीक आहे. पहा हे सगळं लिहावं लागते आपल्याला. उत्तर फार सोपं आहे ह्याचं. नंतर आपण डायरेक्ट लिहू शकतो. तीन समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार तीन समांतर रेषा. पहा AP च्या खाली PD घ्यायचा आपल्याला. AP छेदिले PD बरोबर BQ छेदिले QC. PQ छेदिले QC म्हणजे ह्याच्या खाली आपल्याला हे घ्यायचं, याच्या खाली हे घ्यायचं. अतिशय सोपं असं छेदिक काय की तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा प्रमेय आहे. आता इथं आपण पाहिलं, याच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण टाकूता. AP ची किंमत 15 आहे, PD ची किंमत किती आहे, PD 12 आहे. BQ ची किंमत दिली तर BQ ची किंमत काढायची आपल्याला आणि
QC दिलेलं आहे 14. ठीक आहे, हे दिलेलं आहे. आता आपण याला सॉल्व्ह करू. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. आपण नेहमीच करतो. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार 15 गुणिले 14 आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा BQ गुणिले 12. हा शॉर्टकटमध्ये करू नका, डायरेक्ट कडचं इकडं हे करू नका. ठीक आहे, पद्धतशीर लिहा, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन मग नंतर सोपे जाणार आहे. जर कॅल्क्युलेशन येत नसेल असतील तर लक्षात ठेवा, हे 14 इथं गुणाकाराचे भागाकाराचे इकडे गुणाकारला जातात. पण बऱ्याच जणाला कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळे मी ही एक स्टेप एक्स्ट्रा करतो. ठीक आहे, मग हे गुणाकाराचे जे 12 आहेत ते भागाकारला जातील. 15 गुणिले 14 भागिले हे गुणाकाराचे इकडे. म्हणजे ज्याला कॅल्क्युलेशन थोडे समजत नाही, प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी हे एक्स्ट्रा स्टेप आहे. जर समजत असेल तर हे खालचे भागाकाराचे इकडे गुणाकारला न्या, डायरेक्टच म्हणजे 15 गुणिले 14 होतात, खाली 12 जशाला तसे. आता याला पण 3 भाग जातो, याला पण 3 भाग जातो. याला 3 भाग दिलं तर उत्तर येते 5, याला 3 भाग दिलं तर उत्तर येते 4. आता याला पण 2 भाग जातो, याला 2 भाग दिलं तर उत्तर येते 7, याला 2 भाग दिलं तर उत्तर येते 2. त्याच्यानंतर 7 5 35 भागिले 2 बरोबर BQ. आता 35 ला 2 भागितलं तर आपलं उत्तर येते 17.5 BQ बरोबर. आपलं उत्तर आलं, म्हणून आपल्याला लिहायचं BQ बरोबर 17.5. हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न 6वा आहे. आकृती 1.40 म्हणजे ह्या आकृतीला 1.40 नाव दिलेलं आहे. मध्ये दिलेल्या माहितीवरून आपल्याला QP काढायचं, म्हणजे हे QP बरोबर आपल्याला काढायचं आहे. मग आपण उत्तरामध्ये काय करू, पहा इथं जर तुम्ही आकृतीचं जर निरीक्षण केलं तर इथं 0 इथं 0 दिली, म्हणजे हे दोन कोण एक सारखेच आहे. म्हणजेच ही जी बाजू आहे Q रेषा किंवा किरण PQ NQ ही कोण N ची दुभाजक आहे, MNP ची दुभाजक आहे असं पण म्हणू शकता, किंवा कोण N ची दुभाजक आहे असं पण म्हणू शकता. उत्तर करताना आपण पहिले ज्या बाजू दिल्या त्या लिहून घेऊ. MN दिलेले आहे आपल्याला 25, NP दिलेलं आहे आपल्याला 40 दिलेलं आहे, MQ दिलेलं आहे आपल्याला, MQ दिलेलं आहे 14, आणि आपल्याला QP काढायचं आहे. QP बरोबर किती हे ते काढायचं आहे. त्रिकोण MNP मध्ये, त्रिकोण MNP मध्ये रेषा NQ ही किरण MNP ची दुभाजक आहे. ही किरण नाही, ही कोण N ची दुभाजक आहे, N ची दुभाजक आहे का हे असं आपल्याला पहिले लिहायचं आहे. आता एवढं लिहायच्या नंतर बघा, त्रिकोणाचा कोन दुभाजकाचा आपल्याला नंतर प्रमेय लिहायचं. त्रिकोणाच्या कोन दुभाजक प्रमेयानुसार, त्रिकोणाच्या कोन दुभाजक प्रमेयानुसार. आता आपल्याला त्रिकोणाचं कोन दुभाजकाचं प्रमेय माहित आहे. इकडची मोठी बाजू घ्यायची, त्याच्या खाली ही मोठी बाजू घ्यायची, म्हणजे MN भागिले NP. पहा, मग आपल्याला हाईड करायचं, इकडची मोठी बाजू झाल्यावर इकडच्या मोठ्या बाजूच्या साईडला जी छोटी बाजू आहे ती घ्यायची. ठीक आहे, MQ. ठीक आहे, इकडे हाईड करून टाकलं, मग आपल्याला ही बाजू आहे तर उरलेली बाजू कोणती दिसायली, छोटी वाली, त्याला MQ दिसते, तर मग MQ लिहायचं. आणि मग ह्या साईडला करायचं, इकडं QP आपल्याला दिसते ते लिहायचं. आता आपण याच्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. N आहे आपला 25, NP हे आपलं 40, MQ आहे 14, आणि हे QP आपल्याला काढायचं आहे. QP बरोबर किती ते काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे ह्या दोघांचा आपण गुणाकार करतो. 25 गुणिले QP बरोबर 14 गुणिले 40, ही स्टेप करायची. त्याच्यानंतर ही गुणाकाराचे 25 इकडे भागाकारला जातील. QP बरोबर 14 गुणिले 40 भागिले 25,
आता याला 5 न भाग जातो, 5 येते, याला 5 न भाग गेला, 8 येतात. क्यूपी बरोबर आपलं आलं 14 गुणिले 8 भागिले 5. 14 गुणिले 8 केलं आपण, 14 गुणिले 8 क्यूपी. 14 गुणिले 8 आपण इकडे करू. 14 गुणिले 8 8 चोक 32, हातच्याले 3, 8 एक 8 आणि 3 11, म्हणजे 112 भागिले 5 करायचं. आता 112 भागिले 5 करायचं. 5 दोन्ही 10, हातचाला 1. आता इकडे काहीच, 5 दोन्ही 10, इथं उरले 2. आता इकडे काहीच नसल्यामुळे इथं पॉईंट द्यायचा आणि इथं शून्य घ्यायचं. 4 पंचे 5 चोक 20, म्हणजे उत्तर आपलं 22.5. म्हणजेच क्यूपी बरोबर जे आलं आपलं 22.4. आपल्याला क्यूपी काढायला सांगितलं होतं, त्याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6 केला. 7वा पाहू. पुढचा प्रश्नामध्ये आपल्याला आकृती 1.41, म्हणजे ह्या आकृतीला 1.41 इथे नाव दिलेलं आहे. जर ए बी म्हणजे ए बी, सी डी आणि ई एफ ह्या समांतर आहेत, तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, ह्या 3 रेषा समांतर आहेत आणि त्याच्या ह्या 2 छेदिका आहेत. ठीक आहे, आता आपण उत्तर याचं काढू. हे दिलेलं लिहून घेऊ. ए बी, सी डी आणि ई एफ व छेदिका रेषा ए व रेषा ए व रेषा बी ई एफ या छेदिका आहेत, असं आपण लिहू. त्याच्यानंतर आपण पहिले हे जे माहिती दिलेली आहे ते पण लिहून घेऊ. आपल्याला काय काय काढायचं. एक्स बरोबर किती काढायचं आणि ए बरोबर किती. ए बरोबर आपल्याला ज्या 2 गोष्टी काढायच्या त्या पण लिहून घेऊ. आता 3 समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार आता हे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण जर तुम्ही असं केलं किंवा असं केलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता ह्या जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या लाईनी लांब करा. ठीक आहे, नाही 3 समांतर रेषा अशा दिसतात आणि ह्या 2 त्याच्या छेदिका आहेत. म्हणजे याचा अर्थ होते ए सी भागिले सी ई, बी डी भागिले डी एफ. ठीक आहे, हे त्याच्या रूलनुसार येईल. पहा, ए सी भागिले सी ई, बी डी भागिले डी एफ. मी ह्या रेषा लांबवल्या. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी. काय लांबवायची गरज नाही सर, समजलंच असेल. ए सी भागिले सी ई आणि बी डी भागिले डी एफ असं आपण लिहू शकतो. ए सी भागिले सी ई आणि बी डी भागिले डी एफ. ठीक आहे, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका प्रमेयानुसार. ठीक आहे, आपण ह्या गोष्टी लिहिल्या. आता किमती ठेवू. पहा, आपल्याला ए सी ची किंमत दिलेली 12. सीई ची किंमत आपल्याला एक्स दिलेली. त्याच्यानंतर बी डी ची जर किंमत पाहिली तर बी डी ची किंमत 8 आहे आणि इथे डी एफ ची किंमत 4 आहे. इथे 8 आहे आणि इथे 4 आहे. मग याची कॅल्क्युलेशन करू. 12 गुणिले 8, 12 गुणिले 4 बरोबर एक्स गुणिले 8. एक्स गुणिले ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. मग 12 चोक 48 बरोबर एक्स गुणिले 8. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. 48 भागिले 8 बरोबर एक्स. म्हणजे 8च्या पाड्यात 48 कितव्या नंबरला येतात? 6 नंबरला. म्हणून एक्स बरोबर आलेले आपल्याला उत्तर आहे 6. ठीक आहे, आपल्याला एक तर किंमत भेटली आपली एक्सची आणि आता आपल्याला ए काढायचं आहे. म्हणजे इथून एवढी रेष काढायची. हे 12 आहे, हे 8 आहे
मग इथून एवढं किती उत्तर येणार आहे आपलं, इथून एवढं उत्तर येणार आहे 12 आणि 8 20 येणार आहे. तर ए ही बरोबर ए सी प्लस सीई, हे की नाही. तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता ए सी ई असं लिहायचं तर लिहू शकता. एक सरळ रेषेत आहे त्याच्यामुळं आपल्याला दाखवायचं आहे. आता ए सी आहे आपलं 12 आणि सीई आपल्याला आलेलं आहे 8. 12 आणि 8 किती आहे आपलं उत्तर 20 आहे. म्हणून ई बरोबर किती उत्तर आलं 20. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला काही किमती दिलेल्या आहेत तिथे. LM 6 दिलं, एन 10 दिलं आणि NT दिलेलं आहे 8 आणि आपल्याला काढायचं आहे LT काढायचं आहे. आणि आपल्याला सांगितलंय त्रिकोण LMN मध्ये किरण MT आहे, हा कोण LMN चा दुभाजक आहे. म्हणजे LMN म्हणजे हा M कोणाचा दुभाजक आहे. तर आपल्याला इथे कोण दुभाजकाचं प्रमेयाचं सूत्र वापरायचं आणि उत्तर काढायचं आहे. चला आपण सुरू करू. जे दिलेलं आहे आपण ते लिहू उत्तर. पहिले आपण LM बरोबर 6, MN बरोबर 10, TN बरोबर 8 आणि LT आपल्याला काढायचं. LT बरोबर आपल्याला ते काढायचं आहे, ते लिहून घेतलं आपण. तुम्ही एकाखाली एक लिहा हे सगळं, कारण पेजेस पूर्ण मावणार नाही त्याच्यामुळे मी समोरासमोर लिहिलं. एकाखाली एक लिहिलं तरी चालतंय. आणि ही जी माहिती दिली आता ते लिहायची. त्रिकोण LMN मध्ये, हे जसं दिलं मी तसंच लिहितो, काही वेगळं लिहित नाही. किरण MT हा कोण LMN चा दुभाजक आहे, चा दुभाजक आहे असं आपल्याला लिहायचं. जसं तसंच लिहिलेलं आहे मी सगळं. आता आपल्याला काय करायचं, त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार कोण दुभाजक प्रमेयानुसार ठीक आहे, पहिली ही बाजू घ्यायची मोठीवाली आणि त्याच्या खाली मोठीवाली ही बाजू घ्यायची. म्हणजे ही बाजू त्याच्या खाली ही बाजू, ही बाजू त्याच्या खाली ही बाजू, या बाजूची ऍडजस्टंट जी बाजू आहे ती घ्यायची नंतर आणि त्याच्या खाली ही बाजू घ्यायची कोण दुभाजक प्रमेयानुसार. LM भागिले MN. ठीक आहे, ही मोठी बाजू घेतली, त्याच्यानंतर ही मोठी बाजू घेतली. ठीक आहे, ही मोठी आणि त्याच्यानंतर ही मोठी. आता ही मोठी घेतली तर याच्या बाजूला कोणती आहे छोटीवाली LT आणि इथं काय येणार, इथं जर ही वरची बाजू हाईड केली तर TN किंवा NT आपण लिहू शकतो. आता LM किती दिलं आपल्याला 6 दिलेलं आहे. किमती ठेवून टाकायच्या. पहा इथं दिलेल्या आहेत किमती आपल्याला सगळ्या. MN मी पहिलेच लिहून ठेवलेलं आहे तिथे. ठीक आहे, TN LT आपल्याला दिलं नाही, काढायचं आपल्याला. LT काढायचा आणि TN आपल्याकडे किती आहे 8 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करायचे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा 6 गुणिले 8 बरोबर 10. ह्या दोघांचा गुणाकार करायचा 10 गुणिले LT. हे सॉल्व करू. 6 गुणिले 8 होतात 48 बरोबर 10 गुणिले LT. आता हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. 48 भागिले 10 बरोबर LT. पहा एक शून्य असल्यामुळे एक शून्य कट करायचा आणि इकडून एक पॉइंट द्यायचा. ठीक आहे, खाली 10 असल्यामुळे म्हणजे 4.8 बरोबर LT आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणून LT बरोबर 4.8 असं उत्तर आपलं आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 झाला. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला ABC मध्ये रेख BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. ABC चा दुभाजक आहे म्हणजे कोण दुभाजकाचंच आहे आपलं. अतिशय सोपं राहतं. कोण दुभाजकावर एक प्रश्न तुम्हाला
शक्यतो येणार 100% परीक्षेला प्रत्येक प्रश्न पेपरमध्ये येतोच. ए बी आपल्याला एक्स दिलेलं आहे, ह्या उत्तरामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पहिले लिहू. ए बी बरोबर एक्स, बी सी दिलेला आहे त्याने, बी सी बरोबर 6 एक्स प्लस 5, ए डी दिलेला आहे, ए डी बरोबर दिलं एक्स वजा 2 आणि डी सी दिलेला आहे त्याने, डी सी बरोबर एक्स प्लस 2 आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्स बरोबर किती ते काढायचं आहे. चला आता आपण हे पहिले जसं आहे तसं लिहू. त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीडी हा कोण एबीसीचा दुभाजक आहे. जसं आहे तसंच मी लिहितो, काही वेगळं लिहित नाही. त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीडी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे. म्हणून कोण त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार, त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार आपल्याला काय करायचं, पहिले पहा, जसं की आपण ही मोठी साईड घेतो, ह्या मोठ्या साईडच्या खाली ही मोठी साईड, ठीक आहे. त्याच्यानंतर पहिले लिहून घेऊ, ही मोठी पूर्ण साईड आहे ए बी च्या खाली बी सी. त्याच्यानंतर आपण ह्याला हाईड इथं केलं तर इकडे ए डी भेटते आणि त्याच्यानंतर इकडे हाईड केलं तर डी सी भेटते, ए डी भागिले डी सी. आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवायच्या तर उत्तर काढायचे, काही नाही, डायरेक्ट एक्सचीच व्हॅल्यू विचारली, बाकी काही नाही विचारलं. ए बीची किंमत इथं, ए बीची किंमत दिलेली आहे एक्स, ए बीच्या जागी इथं एक्स लिहायचं. बी सीची किंमत दिली बघा, बी सीची किंमत दिली इथं एक्स प्लस 5, एक्स प्लस 5. ए डीची किंमत दिली इथं, इथं लिहिलेलं आहे पहा, ठीक आहे, सगळ्या इथं किमती लिहिलं. ए डी दिलं एक्स वजा 2, एक्स वजा 2 आणि डी सी आपल्याला एक्स प्लस 2, एक्स प्लस 2, ठीक आहे. याला सॉल्व करूत आपण. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, एक्स गुणिले एक्स प्लस 2 बरोबरचं चिन्ह घ्यायचं, ह्या दोघांचा गुणाकार एक्स वजा 2 आणि एक्स प्लस 5, ठीक आहे. व्यवस्थित मी सगळे कॅल्क्युलेशन एकदम हळूहळू सांगणार आहे, काही गडबड करणार नाही. ह्या एक्सनं एक्सला गुणलं एक्सचा वर्ग, ह्या एक्सनं एक्सला गुणलं तर एक्सचा वर्ग, ते पूर्ण कंसाला गुणतोय आपण. एक्स गुणिले 2 किती येतात, 2x, एक्स गुणिले 2 2x. आता आपल्याला काय करायचं, हे एक्स घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ह्या कंसाला गुणायचं आहे पूर्ण, वजा बाकीचे 2 घ्यायचे, हे वजा बाकीचे 2 आणि पुन्हा हा कंस घ्यायचा, ठीक आहे. पहिला हा एक्स घेतला, पूर्ण कंस घेतला, त्याच्यानंतर हे वजा 2 घेतले आणि पुन्हा हा कंस घेतला. हे अशाला असंच ठेवता, एक्स वर्ग प्लस 2x बरोबर एक्सनं एक्सला गुणलं तर उत्तर येते एक्स वर्ग, एक्सनं एक्सला गुणलं एक्स वर्ग उत्तर येते, प्लस एक्सनं 5ला गुणलं उत्तर येते 5x, ठीक आहे. एक्सनं 5ला गुणले उत्तर येते 5x, वजा 2 इथं वजा बाकीचं चिन्ह असल्यामुळं वजा बाकी 2 गुणिले एक्स 2x आणि 2 गुणिले 5, 1 वजा असला तर उत्तर वजा बाकीमध्ये येते, ठीक आहे. अजून आपण एकदम व्यवस्थित पहिले कॅल्क्युलेट करू आणि त्याच्यानंतर आपण लिहूता. हा एक्स वर्ग इकडे एक्स वर्ग नेऊत आपण, एक्स वर्ग वजा एक्स वर्ग पहिले आपण जशा तसं लिहू, ठीक आहे. हे 2x जशा तसं लिहू, काही गडबड करू नये. त्याच्यानंतर इथं एक्स वर्ग आणि हे 5 मधून 2 गेले, 5 मधून 2 गेले किती येतात 3x आणि वजाचे 10 जशा तशा. आता पहा, ह्या साईडला पूर्ण एक्स नाही आणि ह्या साईडला ही संख्या नाही, ही मायनसची संख्या 10, हे इकडे जाऊन प्लसची संख्या 10 होती. हे एक्स वर्ग जशाला तसं लिहिला, हे 3x जशाला तसे लिहिले, हे इथं इकडं प्लसचा इकडे गेला मायनस एक्स वर्ग, हे 2x इकडे जाऊन हे प्लसचे बेरीजेचे असले तर ते वजा बाकीचे होतात. आता बघा, हे एक्स वर्ग आणि हे एक्स वर्ग इथं हे बेरीजेच आहे, हे वजा बाकीचं आहे, कटले. आता इथं 3x वजा 2x आणि ते 10 उरलं, म्हणजे 10 बरोबर 3x वजा 2x
आता कॅल्क्युलेशन मी थोडं प्रत्येक स्टेप केले हा, तुम्ही एखादी स्टेप समजत नसेल त्याच्यामुळे मी करून दाखवले सगळं एक एक स्टेप. तर तुम्ही एखादी स्टेप याच्यातली कट पण करून डायरेक्ट उत्तर करू शकता. म्हणजे जसं की 3x वजा 2x, एक एक शेते एक लिहायची काही गरज नाही. x बरोबर आपल्याला 10 आलं, म्हणून आपल्याला जे उत्तर विचारलं होतं त्याचं x चीच किंमत विचारली होती, x बरोबर 10. थोडे कॅल्क्युलेशन जरी वाटत असेल की सर खूप जास्त स्टेप्स केल्या, याच्यातली एखादी स्टेप कमी होऊ शकते, पण एखाद्या स्टेपला किती घेणार, 5-10 सेकंद घेणार. ठीक आहे, तर व्यवस्थितपणे सगळ्या स्टेप्स आपल्याला परफेक्टली करायच्या आहेत. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न पाहू. 10वा प्रश्न आहे, शेजारील आकृतीमध्ये 1.44 मध्ये त्रिकोणाच्या अंतर्गत x हा त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा बिंदू हा एक कोणताही बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या बिंदूशी जोडला आहे. म्हणजे हा शिरोबिंदूशी सगळ्यांच्या जोडला आहे. हे 3 शिरोबिंदू आहेत. तसेच रेख पी क्यू, लंब रेख, समांतर रेख डी समांतर रेख क्यू आर च्या समांतर आहे EF, आणि रेख पी आर च्या समांतर आहे DF. मग हे आपल्याला उत्तर कसं करायचं ते पहिले पहा. त्रिकोण एक्स DE, पहा काही नाही, अतिशय सोपं आहे, खूपच सोपं आहे. हे एक्स DE, एक्स हे डी वरी आहे आणि ई आहे ह्या साईडला, आहे की नाही, XDE. मग आपली आकृती कशी तयार व्हायली ते पहा पहिले. ठीक आहे, XD मध्ये PQ समांतर रेष D. पहा मी इथं काढून ठेवलं. पहा, हे XDE ही आकृती आहे. ठीक आहे, ह्या दोन रेषा समांतर आहे, PQ आणि DE ह्या समांतर रेषा. आता ही आकृती जर पाहिली आपण तर ही XDE इथं PQ आहे, अशीच आकृती आहे. आता आपल्याला माहिती आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय होते, XP भागिले काय होते PD आणि XQ भागिले काय होणार QE. आता हेच आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, इथं XP दिलेलं आहे, पहिले XP होतं आणि XP च्या खाली काय आहे PD. मग आपल्याला इथं लिहायचं होतं PD, इथं लिहायचं आहे PD. त्याच्यानंतर आपण जर इथं XQ लिहायचं, इथं काय लिहायचं XQ, इथं XQ लिहायचं आणि XQ च्या खाली काय QE, इथं QE दिलेलं आहे. इथं वरी लिहायचं आहे पक्ष, पक्षामध्येच दिलेलं आहे, इथं पण लिहायचं पक्ष, हे दिलेलं आहे वरी. ठीक आहे, हे दिलेलं आहे वरी, त्याच्यामुळे इथे पक्ष लिहायचा आहे. आता त्रिकोण कोणता, हा त्रिकोण आहे XEF, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण, आहे की नाही, हा त्रिकोण. मी आकृती अजून काढणार आहे याची, आणि QR ते समांतर रेषा आहेत. तर मी पुन्हा आकृती काढतो. XEF त्रिकोण, आणि इथं आपल्याला समांतर रेषा XEF आणि हे Q आणि हे R इथं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे XQ भागिले QE आणि XR भागिले R RF. तर RF आहे. ठीक आहे, तर इथं हेच लिहायचं XQ भागिले QE आणि इथं XR भागिले RF. हे जे आहे मी हेच इथे लिहिलेलं आहे. आणि इथं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे, तर इथं पण आपल्याला लिहायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता जसं आपण ह्या दोन याचं काढलं, आपण तसंच शेवटचं पण काढू शकतो. ठीक आहे, इथं हे XRE XPPD असं लिहायचं, XR
आर पहा इथं एक्स आहे, इथं आर आहे, एक्स आर भागिले आर ई आणि एक्स पी भागिले पी डी आपण इथे लिहू शकतो. एक्स आर भागिले आर पी आणि इथं एक्स पी भागिले पी डी, एक्स पी भागिले पी डी. आपल्याला एवढंच लिहायचं होतं. अतिशय सोपा असा हा प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, व्यवस्थितपणे जर तुम्हाला केला असाल तर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, हे व्यवस्थित अक्षर दिसत नसतील तरी तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहू शकता आणि हे सगळं उत्तर याचं करू शकता. ठीक आहे, तर आपला प्रश्न 9वा झाला. आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा झाला. आपला 11वा प्रश्न आपण लगेच सुरुवात करू. पहिली त्रिकोणाची आकृती काढली आपण. हे प्रश्न नीट समजून घेऊ काय सांगितलं काही नाही. ए बी ए हे इथे बी नाव देऊ आणि इथे सी नाव देऊ. हा ए बी बरोबर काय सांगितलं आणि ए सी हे दोन्ही बाजू एक सारखे आहे. कोण बी व कोण सी, कोण बी व कोण सी चे दुभाजक बाजू ए सी ला आणि बी सी यांना ए सी ला कुठं छेदते डी येतं. तर मग आपल्याला इथं डी नाव द्यावं लागेल आणि ए बी ला कुठं छेदते ई मध्ये छेदतात. तर सिद्ध करायचं आहे की आपल्याला रेषा ईडी समांतर रेष आहे बी सी. आता ही समांतर दाखवायची ह्या दोन रेषा. ठीक आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जर करायचं असेल तर हे आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार दाखवतो आपण. हे भागिले हे करायचं, हे भागिले हे जर दाखवलं आपण तर हे काय होते, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एकसारखं येऊ शकते. आता आपण जर हा त्रिकोण एबीसी मध्ये पाहिला आपण, त्रिकोण एबीसी. ठीक आहे, उत्तर सुरू करूत आपण. डायरेक्टच उत्तर सुरू करू. तिथे तुम्हाला जर लिहायचं असेल पक्षामध्ये पूर्ण लिहा. पक्षामध्ये हे सगळ्या गोष्टी लिहा, इथून इथपर्यंत लिहा. ठीक आहे, पक्षामध्ये इथं मग साध्य लिखतो मी. साध्य आपल्याला काय करायचं, रेख ईडी समांतर रेख बी सी. ठीक आहे, हे पक्षामध्ये इथून एवढं लिहायचं, इथून पासून इथपर्यंत पक्षामध्ये लिहायचं. साध्य आपल्याला जे करायचं आहे, साध्य हे करायचं आहे, सिद्ध करायचं आणि सिद्धता आपल्याला सुरुवात करायची. आता त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला त्रिकोण एबीसी मध्ये काय आहे, रेष बीडी ही कोण बी ची दुभाजक आहे की नाही. बी आणि ए सी काय आहे, हे दुभाजक आहेत आपल्याला सांगितलं होतं. ठीक आहे, कोण रेषा बीडी ही कोण बी ची दुभाजक आहे, कोण बी ची दुभाजक आहे. पहा, अतिशय सोपं ठेवायला, जर सोपं ठेवलं तर उत्तर सोपं जाणार आहे. कॉम्प्लिकेटेड नाही करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्या, काही अवघड नाही. हा त्रिकोण घेतला, ठीक आहे, ए बी सी आणि हे बी डी ह्या कोणाची दुभाजक आहे, कोण बी ची दुभाजक आहे. ठीक आहे, रेखा बीडी ही कोण बी ची दुभाजक आहे. झालं की नाही. आता आपल्याला कोण दुभाजकाचा प्रमेय माहिती आहे. ठीक आहे, आपण याच्या आधीचे प्रश्न व्यवस्थित केले असाल तुम्ही, प्रत्येक प्रश्न 2-2 वेळेस, तर तुम्हाला सहज कळाला असेल. तर हे बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीत. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात नाही ठेवायच्या. हे ए बी भागिले बी सी आपल्याला माहिती आहे कोण दुभाजकाचा प्रमेय. ए बी भागिले बी सी बरोबर इकडचा अर्धा भाग झाला. आता याचा वरचा भाग आहे एडी भागिले डी सी. ठीक आहे, हे कोण त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार आपल्याला येते. इथे लिहायचं त्रिकोणाच्या कोण दुभाजक प्रमेयानुसार. ठीक आहे, आता हे झालं. त्याचप्रमाणे आपण काय करतो, हे जी रेषा आहे ई सी किंवा सी ही कोण सी ची दुभाजक आहे.
रेषा सीई ही कोन सी ची दुभाजक आहे. ठीक आहे. कोणती रेषा? रेषा सीई. ठीक आहे. तर आपण हे लिहूता कोन दुभाजक प्रमेयानुसार. आता पहा, आता आपल्याला काय करायचं आहे पहा, ही दुभाजक आहे. ठीक आहे. हा त्रिकोण आहे. आता याला विसरा, याला विसरा, याला नाही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ठीक आहे. हा त्रिकोण आहे, ही दुभाजक आहे. मग ए सी भागिले बी सी, ए सी भागिले बी सी, ए सी भागिले बी सी आणि ए भागिले बी ई लिहिलं तरी चालते. ए भागिले बी ई. ठीक आहे. त्रिकोणाच्या कोन दुभाजक प्रमेयानुसार. इथे पण कोन दुभाजक प्रमेयानुसार. प्रमेया नुसार याला आपल्याला नंबर द्यायचा होता 1, याला आपल्याला नंबर द्यायचा आहे 2. ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ए बी बरोबर ए सी आहे. ठीक आहे. हे ए बी बरोबर ए सी आपल्याला जे पक्षामध्ये लिहायचं होतं, मग मी ह्या ए सीच्या जागी ही ए बी लिहू शकतो, ए सीच्या जागी ए बी लिहू शकतो. ठीक आहे. ह्या ए सीच्या जागी मी काय लिहू शकतो, ए बी भागिले बी सी, ए भागिले बीई. ठीक आहे. मग मी ते लिहू शकतो ए बी बरोबर बी सी, पक्षामध्ये दिलेलं आहे, हे आपलं पक्ष आहे. म्हणजे ह्या बी ए सीच्या जागी सॉरी ए बी बरोबर काय आहे आपल्याला, ए बी बरोबर ए सी दिलेला आहे. म्हणजे मी ह्या ए सीच्या जागी मी ए बी लिहा किंवा ए बीच्या जागी ए सी लिहा, चालते. मग ह्या ए सीच्या जागी मी ए बी लिहिलं. आता जर आपण पाहिलं, याला नंबर 3 द्या. आता पाहिलं इथं ए बी बरोबर बी सी आहे की नाही. ए बी 1 2 व 3 वरून, तिन्ही वरून ए बी बी सी आहे. ए बी इथं बी सी आहे, इथं एडी एडी डी सी आहे. आता इथं पण ए बी बी सी आहे की नाही. ए बी बी सी, ए बी बी सी आणि इथं काय ए ई आणि बी ई आहे. ठीक आहे. म्हणजे मला हा भाग लिहायची काही गरज नव्हती. ठीक आहे. मी पुन्हा लिहिला कारण तुम्हाला कळा म्हणून. मग याच्या बरोबर हे आहे, मग इथे लिहिलं. आणि याच्या हे सेम आहे, ए बी पहा इथं ए बी बी सी आहे, इथं पण ए बी बी सी आहे. ए बी बी सी बरोबर काय लिहू शकतो, ए डी डी सी, ए डी डी सी घेऊ शकतो. आणि ए बी बी सीच्या समोर ए ई आणि बी ई आहे. म्हणजे हा भाग लिहायची गरज नाही आपल्याला, फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी लिहिता. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे पहा ए बी सी, ए ई बीई बीई आणि एडी एडी भागिले डी सी, डी सी आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो बघा, हे झाल्याच्या नंतर हे प्रमाण झालं की नाही, आपण हे ही बाजू भागिले ही बाजू, ही बाजू भागिले ही बाजू. जर असं जर असेल तर मग आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार व्यत्यासानुसार आपण काय म्हणू शकतो, ह्या दोन रेष डीई ईडी लंब रेख समांतर रेख बीसी, सॉरी रेख ई डी समांतर रेख बी सी आपण असं म्हणू शकतो. तर असं आपण ह्या पद्धतीने आपण पूर्ण सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.